मग कसेच मित्रांनो सकाळच्या 4ला उठून 5 पर्यंत आवरून भाकरी भाकरी बांधून आम्ही निघालो छत्रपती संभाजीनगरला देवगिरी किल्ला बघण्यासाठी. स्टेशनला आल्यावर मी म्हणलो पायऱ्यान जाऊ तर हे म्हणले लिफ्ट मध्ये जाऊ. आणि लिफ्ट मध्ये गेल्यावर हे बघा हे असे डंगर भांडणं करतात. याच्यानं मला यायला कुठे न्याय वाटत नाही. तिकीट तर 80 रुपयाचंच काढलंय मात्र इतके खुश झाले जसं काय इमानाचं तिकीट काढले. ते बघा ते दोघं गेले तिकीट काढायला. जनरलचं तिकीट काढून आम्ही निघालो रिझर्वेशन मध्ये बसायला. बघा यायला रिझर्वेशन मध्ये बसाय कसं बरं वाटायले. चिठ्ठी आल्या मग कळन तुम्हाला. हे बघा हे भूत बघा बाला सोडला तर सगळ्याच्या तोंडाला रुमाल बांधला होता म्हणजे बालाच पादला होता. लयच कुचळ वास येऊ लागला. जालन्यापाशी आल्यावर आम्ही केला एक व्हिडिओ शूट आणि ते व्हिडिओ कालच अपलोड केलाय. मग मंग्याला मी उठीला खिडकी बसून आणि मी बसलो. जालन्याचं इमान तळ बघितलं मात्र त्याच्यात इमान एक दिसन केलं. हे बघा इकडे बघा ना वैजनाथकडे निसता पैसाच दे फेकून बाहेर. तितक्यात हे कलाकार बघा ना कसा झोपलाय तोंडात माशाचा त्यान म्हणाव त्याला. फायनली गाइस आम्ही आलो छत्रपती संभाजीनगरला. मग काय उतरलोच रेल्वेतून खाली. उतरल्या आधी ती उडी काढून टाकली. लयच धगू लागलं मला. मग आमची रेल्वे गेली. मग आम्ही बसलोत बस मध्ये. हे बघा हे वैजान हे बाला. मग पोटा पाण्याच्या सोयीसाठी इथून घेतली भाजी आणि काल तोंडा वैजनाथ बघा कसं थोबाड करायला आणि दात काढायलाय. अरे लोक भेटेन रे तुला. भाजी घेऊन बसलोत बस मध्ये आणि निघालो देवगिरी किल्ल्याकडे. त्या बस मध्ये कसं मळमळ होऊ लागलं म्हणून उतरल्या आधी बर्फाची गोळे खाल्ली. किल्ला चढायचं एंट्री तिकीट काढलं आणि लागलो तर रांगीत. एकदम पहिल्या सुरुवातीचा गेट असा होता. मग या गोंडस मुलांनी काढले फोटोज. आता इथं होतं पाणी आणि आमचे थोबाड भिकारी येऊन दिसू लागले. मग थोबाड धुतले पाणी पेलं निघालं वरी. आता मी दाखवतो तुम्हाला किल्ल्याचा दुसरा दरवाजा. हे आहे बघा दुसरा दरवाजा. खरं काय तर मला माहित नाही बरं का अंदाज सांगायलो मी. बरं भेटूत पुढच्या ब्लॉग मध्ये पुढचं सांगतो तुम्हाला.